जाम वैताग आहे. घरचे बोल बोल बोलत राहतात. पैसे कुठून आणायचे? काय मग कसं काय चाललंय? कसं चालणार? नेहमी सारखंच. जाम कडकी आहे यार. यार तुम्ही लोक ना आयुष्यभर रडतच राहणार हा? मी देतो पैसे, पण तुझ्याकडे आल्यावर मला द्यायचंय परत. हा करणार परत मग. चंद्या ते का तुझी मजा आहे यार. कायम टकाटक असतो. पहिला आमचं कधी होणार रे असं? त्यासाठी मेहनत करतो आपण. तुम्हाला बोललो होतो ना, तुम्ही माझ्या बरोबर काम करा, फायदा होईल तुमचा. अरे मी कितीतरी बेकार मुलांना कामं मिळवून दिली, मग ते मला चांगला मित्र मानतात, उपकाराची भाषा करतात. अरे बऱ्याच लोकांना आपण कामं मिळवून दिली, काही लोकांच्या भावाला आपण कामं मिळवून दिली, पैसा मिळवून दिला, का फायदा नाही रे झाला. कायम दुर्लक्षित. हो ना यार. काय तसं चल ये. बाजूला होतोस का? मला जरा बाईक काढायची. चल ना यार. आता तू उठतोयस की काय रे? धक्का मारतोस? धक्का मारतोस काय रे? पोरगी बरोबर आहे म्हणून हिरो बनतोस का रे? माझ आला का? अरे मी सांगतोय म्हणून सोडा. अरे सोडा. अरे 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 नका मारू. अरे अरे नका मारू. अरे सोडा. मंदार, मंदार तुला लागलं का रे? नाही म्हणजे मांडलेकर आजी आहेत ना, त्या मला विचारत होत्या, तुम्ही म्हणे रोज संध्याकाळी त्या थिएटरच्या जवळच्या गल्लीत जाता म्हणे. मांडलेकर आजोबा जातात ना रोज फिरायला. त्यांनी आजीला सांगितलं. सारख्या मला खोदून खोदून विचारत होत्या की वसुधाताईंच्या कोण नात्यातलं तिथे राहतं का? सुलूताईंना सारखे सारखे उत्तर का देते मी? ही अशी घुसमट सहन करण्यापेक्षा सरळ खरं खरं सांगून टाकावं सगळ्यांना. पण नको. शेखरच्या लग्नात सगळ्यांनी यांना पाहिलंय. शिवाय यांची अवस्था ही अशी नाही. मलाच काहीतरी करावं लागेल. यातून काहीतरी मार्ग काढायलाच लागेल. कुठे गेले हे? कुठेतरी एकटेच गेले नसतील ना? आता कुठे शोधू मी यांना? हा उमेशही कुठे दिसत नाही. या बाबा या. सावकाश सावकाश. उमेश, अरे काय झालं? या या. एक बस. अरे उमेश, अरे काय झालं यांना? हा काय झालं? अहो तू बोलत का नाहीयेस? बोल ना. काल रात्रीपासून यांना फणफणून ताप आहे. 3दा उलट्याही झाल्या. म्हणून डॉक्टरांकडे नेऊन आणलं. यांच्यावर कोणीतरी सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. तुम्ही यांना घरी का नाही घेऊन जा?
नाही म्हणजे इथे माझ्या दुर्लक्ष करण्यामुळे यांचं काही बरं वाईट झालं तर नाही नाही, तसं नाही होणार. निदान मी असेपर्यंत तरी तसं नाही होऊ देणार. हो ना. मग मग तुम्ही यांना घरी घेऊन जा ना. तुमच्या मुलांची काही हरकत तर नाही ना? अरे चंदू, असं अचानक काही काम होतं का? अरे काही नाही रे, सहज इथून चाललो होतो, म्हटलं तू आहेस का बघावं. मग समीर, बाकी काय चाललंय? हे बघ, तुला पैसे हवे असतील तर सांगा, अजिबात लाजायचं नाही. अरे चंदू, हे काय झालं? कुठे धडपडलास? काही राडा वगैरे केला नाहीस ना? काय यार समीर, तुला पण असंच वाटतं का मी सतत मारामारा करतो? चला, आपलं नशीबच खराब आहे. हे सगळं ना मी कॉलेजमध्ये बदनाम असल्यामुळे होतं. आणि लोकांचे पण अनेक गैरसमज आहेत माझ्या बाबतीत. अरे मी इतर मुलांसारखा रेग्युलर कॉलेजमध्ये नाही जाऊ शकत यार. आणि त्यांच्यासारखा अभ्यास पण नाही करू शकत, कारण मला घर चालवण्याकरता काम करावं लागतं. मी समजू शकतो यार. आता तू मंदारच बघ ना, रईस बापाचा बिघडलेला पोरगा, सतत मारामाऱ्या करत असतो. पण त्याची पण इमेज आहे ना. अरे आज पण मी त्याला मारामारी करताना बघितलं. अरे पोरांनी जाम चोपल्यावर त्याला. यार समीर, तू रागावणार नसशील तर एक सांगू? अरे बोल ना. अरे संपदा रोज त्या मंदारसोबत दुपारी कॉलेजमधून निघून जाते. हे बघ, तू मित्र आहेस म्हणून सांगतो, नीट लक्ष ठेव तिच्या. काय झालंय? तुम्ही दोघंही गप्प का आहात? काय झालंय मला कोणी सांगेल का? मंदार, अरे काय झालंय बोल ना. अरे त्याला काय विचारते? तो काय सांगणार आहे? स्वतःचं तोंड काळं करून घेतलंय त्यानं. काय केलेस तू? मी सांगतो ना. तुमच्या लाडक्या चिरंजीवानी आज कॉलेजमध्ये चक्क मारामारी केली आहे. काय? प्रिन्सिपल साहेबांचा फोन आला होता मला. त्यांनी भेटायला बोलवलंय. मंदार, डॅड काय सांगतायत, खरंय का? काय केलंयस तू? हो. आता ओरडून काय उपयोग? मी जेव्हा शिस्त लावायचं बोलत होतो ना, तेव्हा त्याच्या बाजूने तूच माझ्याशी बोलून वाद घालत होतीस ना. त्याचे हे सगळे परिणाम. हे सगळं त्या संपदामुळे घडलंय. मी जेव्हा तिला पाहिलं ना, तेव्हाच तुम्हाला म्हणालो होतो, अगं त्याच्या लायकीची ही मुलगी नाही म्हणून. त्याच्या नादी लागून याने आयुष्याची पार वाट लावून टाकली आपली. आणि आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे कोणाच ठाऊक. आयुष्यात पहिल्यांदा मला माझी स्वतःची चूक नसताना मला कोणाची तरी माफी मागावी लागते. कळतंय का तुला? आणि सांग रे बाबा, अजून कुठं काय काय घोटाळे केलेस तू? म्हणजे दररोजची माझी वाट लागणार नाही. तू असं वागशील याची मला अजिबात कल्पना नव्हती. आणि तुम्ही सुद्धा या प्रसंगी असे वागाल असं मला वाटलं नव्हतं. मी मारामारी का केली हे जाणून घ्यायचा तुम्ही प्रयत्न केलात? नाही. मला वाटलं होतं तुम्ही माझ्या बाजूने ठामपणे उभे राहा. पण मी चुकलो डॅड, मी चुकलो. यापुढे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही माझा, याची मी काळजी घेईन.
संपदा बाहेर ये. एकदा सांगितलेलं समजत नाही तुला? कशाबद्दल बोलतोयस तू? मी कशाबद्दल बोलतोय ना हे तुला चांगलंच माहिती आहे. कॉलेजच्या नावाखाली त्या मंदार बरोबर हिंडू नको असं मी तुला याआधी बजावलं होतं ना. अजूनही तुझे नको ते उद्योग चालूच आहेत. हे बघे, आता जर तू त्या मंदार बरोबर दिसलीस ना, तुझ्या तांगड्या तोडून हातात देईन, लक्षात ठेव. हे बघ, मला या विषयावर तुझ्याशी काही एक बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. याआधीच आपल्यामध्ये भरपूर वाद झालेत या गोष्टीवरून, आणि माझं मत मी तुला स्पष्टपणे सांगितलंय. हे बघे, मी जसं बोलतो ना तसंच तुला वागावं लागेल, आणि याच्यावर मला अजून वाद नकोय. हे बघ, तुला जे काही बोलायचं ना ते तू आई आल्यावरच बोल, कारण माझं काय चाललं असतं याची पूर्ण माहिती असते आईला. उगाच लपून छपून काही करणाऱ्या लोकांपैकी मी मुळीच नाहीये. आणि आईला सगळं माहिती आहे. आईच्या भोळेपणाचा फायदा घेतेस तू संपदा. आई बिचारी सरळ साधी. मंदार 4 प्रेमाचे शब्द काय बोलला तिच्याबरोबर, तिला वाटायला लागलं की मंदार एकदम गुणी बाळच आहे जणू. पण मंदार खरा कसा आहे तिला कसं कळणार? तुला कळलं ना, मग पुरे आहे की. उगाच नको नको त्या परक्या माणसांवर विश्वास ठेवायचा आणि नको ते चुकीचे अर्थ काढत बसायचे. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे सुद्धा कळत नाही तुला. संपदा, तोंड सांभाळून बोल. मी जर जास्त भडकलो ना तर काय कानफडतच मारशील ना माझ्या? याच्याशिवाय मी तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकते रे? संपदा, दादा बस. मंदार विषयी तुझ्या मनात हे कोणी भरवून दिलं ना हे चांगलं माहितीये मला, आणि तू त्याचं ऐकतो याचं जास्त वाईट वाटतं मला. तो मवाली चंदू तुला चांगला वाटतो, आणि मंदार एवढा चांगला मुलगा असून तो तुला मवाली वाटतो. हो ना? चांगली मुलं हल्ली कॉलेजमध्ये मारामाऱ्या करतात वाटतं. काय गे, बोल ना आता, गप्प का? मारामाऱ्या करणारी मुलं जर वाईट असतील ना दादा, तर तुला आम्ही काय म्हणावं रे? उमेश, तू काळजी करू नकोस. मी लवकरच यांना इथून न्यायची व्यवस्था करते. आपल्या जवळच कुठेतरी जागा मिळेल असं वाटतंय. तोपर्यंत तुला कळ काढायला हवी रे. त्यात काय हरकत आहे? तुम्हाला माहिती आहे ना, मी त्यांना माझ्या बाबांच्या जागी मानतो. उमेश, तू दिवसभर कामासाठी बाहेर असतोस रे. त्यातनं तुझ्यावर ही जबाबदारी. पण तुम्ही असा विचार का करताय? मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही दोघेही मला आईवडिलांसारखे आहात, आणि आईवडिलांची सेवा करण्यात कसला आलाय त्रास? उलट मला पुण्यच लागेल. तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळीन यांना. मंदार, मंदार, अरे जेवायला चल. नकोय मला, भूक नाहीये. मी किती वेळा सांगितलंय तुला, अन्नावर राग काढू नकोस. आई, मला खरंच भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. मंदार, बाबा वाट बघतायत तुझी. तू आला नाहीस ना तर परत चिडतील ते. अपर्णा, मला मंदारशी थोडं बोलायचं आहे. हो पण प्लीज. बघ मंदार, आता मी तुला जे काही सांगणार आहे ते तू शांतपणे ऐकून घ्यावंस, आणि मी सुद्धा तुला न रागवता हे सगळं सांगणार आहे. मंदार, गेले काही दिवस आपल्यात जे काही वाद होत आहेत
ते थांबवावेत असं मला वाटतं. मी हे समजू शकतो की प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगावंसं वाटतं आणि स्वतःचं आयुष्य घडवावं असं वाटतं. अरे तुझ्याकडं असताना मला सुद्धा तसंच वाटत होतं, पण मी ते केलं. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगलो आणि घडवलं, पण ते सुद्धा कोणाचाही आधार न घेता. अंडरस्टँड? येस, तुलाही तुझ्या मर्जीप्रमाणे जगावंसं वाटतं, स्वतःचं आयुष्य घडवावं असं वाटतं, याचा मला अभिमान वाटतो. पण ते सुद्धा तू स्वबळावर करावंस अशी माझी इच्छा आहे. हां, आता मी तुला सर्वस्वी मदत करायला तयार आहे. ती घ्यायची की नाही हे तू ठरवायचंस. ओके? आणि त्यासाठी तुला घर सोडून जावं लागलं तरी मला हरकत नाही. एक लक्षात ठेव, या घरात राहायचं असेल तर मी म्हणेन तसंच तुला वागावं लागेल. ओके? वसुधाताई, हा हा, आले आले. हो आज परत तुम्हाला यायला उशीर झाला. सुलूताई, मी तुम्हाला सकाळीच सांगितलं ना, कामाचा व्याप वाढलाय म्हणून. अगो बाई, विसरले जो मी. बरं तुम्हाला एक विचारलं तर राग नाही ना येणार? विचारा. काय ऐकते एक एक रोज? त्या दिवशी तो लग्नात आलेला म्हातारा हो, अहो तो हो ज्याला आपण चोर समजलो तो. त्याचं काय? तो म्हणे तुमच्या ओळखीचा आहे का? मांडलेकर आजी. त्या मला सारख्या खोदून खोदून विचारत होत्या. त्यांनी म्हणे त्या म्हाताऱ्याला तुमच्या घरी बघितलंय.